Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चेसाठी नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेत बैठक. आयोगातील अंतर्गत अडचणींचा आढावा घेणार. आयोगाच्या माजी सदस्यांना बैठकीचं निमंत्रण नसल्याची माहिती. गिरीश महाजन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं नेमलेले दलाल. महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी पक्ष संपवू शकत नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर ठाकरेंसोबत कोण राहणार 8 दिवसात कळेल, गिरीश महाजन यांचा दावा. पालिका निवडणुकांसाठी आठवड्याभरात प्रभाग रचना जाहीर होणार. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना. सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदी 6 जूनला काश्मीर दौऱ्यावर. कटरामध्ये पंतप्रधानांची रॅली होणार. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये जाणार. वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेल्या पंख्याची फॉरेन्सिक चाचणी होणार. पंख किती वजन पेलू शकतो याची चाचणी करणार. तर वैष्णवीचा सासरा पती दिराला आज कोर्टात हजर करणार. शशांक हगवणे आणि लता हगवणेला आणखी एका प्रकरणात अटक करणार. जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत येवंडे यांची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप. म्हाळुंगे पोलीस स्टेशन अटकेची कारवाई करणार. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आज गोपीनाथ गडावर एकत्र येणार. गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्तानं 11 वर्षांनंतर बंधू भगिनी एकत्र येणार. राज्य मंत्रिमंडळाची सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. बैठकीत राज्यातील घडामोडींचा आढावा घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील मंत्र्यांची आज बैठक. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची वेगळी बैठक होणार. सहकारी बँकांच्या आतताईपणामुळेच हॉटेलचा ताबा सोडावा लागला. हॉटेल 7 वेळा लिलावात काढलं, पण किंमत जास्त असल्यानं कुणी विकत घेत नव्हतं. विट्स हॉटेलचे मूळ मालक आबासाहेब देशपांडे यांचं वक्तव्य. उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागात लष्करी छावणीवर भूस्खलन. 3 जवानांचा मृत्यू, 9 जवान अद्याप बेपत्ता. मुसळधार पावसामुळे लाचेन नदीच्या पाणी पातळीत वाढ. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.